अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो. आपण दररोज देवपूजा ही करत असतो. पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात. आपल्याला हे नियम कोणते आहे तर ते बघायचे आहे. अगदी छोटे छोटे नियम आहेत. आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळतं. आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करत असतो. जशी जमेल तशी का होईना पण करतो. आपले आईवडील किंवा आजी असेल, आजोबा असतील तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो. आणि आपण असंही म्हणतो, देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना तर ती बरी. पण खरं सांगायचं झालं तर बघा, आपण जी देवपूजा करतो, आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचं पालन हे केलंच पाहिजे. तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ जे आहे ते मिळतं. आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात, आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्याचा घराला काही दोष लागतात, घरातील अडचणी संपतच नाहीत. तर हे दोष का लागतात? तर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून नकळत किंवा चुकीने करायच्या ज्या आहेत त्या राहून जातात. तर ह्या गोष्टी कोणत्या? तसेच देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा, अगरबत्ती, धूप हे लावत असतो. पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे. तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे. कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हा त्याचे संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं. तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे. आता कित्येक जण बघा, गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात. काही ठिकाणी आजी आजोबा असतात, ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात. परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे. तुम्ही बसायला एक आसन घ्या. तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसूनच तुम्हाला देवपूजा जी आहे ती करायची आहे. देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये. प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे. त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. आपण म्हणतो जाऊ दे, कुठं गार लागतं, खाली बसू, देवपूजा तर करायची आहे, 5-10 मिनिटाचं तर काम आहे, नाही बसायला घेतलं तर काय होतं. परंतु असं करू नका. ही देखील एक चूक आपल्याकडून नकळत जी आहे ती होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला व आपल्या घराला लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्याला घरातील सर्वांना भोगावे हे लागतात. तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घेत जा. यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेले अंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना अंघोळ कशी घालायची बघा, आपण काय करतो, एक भांडं घेतो, एक मोठं बाऊल असेल किंवा किंवा ताम्हाण असेल ते घेतो, त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यामध्ये बुडवून त्यांना अंघोळ घालत असतो. पण बरेच जण या पद्धतीने देवांची अंघोळ आपटतात. तर आपल्याला असं करायचं नाही आहे. किंवा तुम्ही काय करता, एक कटोरी किंवा एक जो बाऊल आहे, भांडं ते घेतात, त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्यानं पाणी ओतून घेतात आणि आपल्या देवांना अशा पद्धतीने अंघोळ घालतात. आता ही सुद्धा चुकीची पद्धत आहे. यामुळे आपल्याला 100% दोष हे लागत असतात. देवांना अंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा, सर्व देव तुम्ही एका ताम्हाणात किंवा ताटलीत काढून घ्या. त्यानंतर एक तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना अंघोळ घालायची आहे ते गंगाळ किंवा ते जे पाऊल आहे ते कुठलंही भांडं असू द्या. त्यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हाताने पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे. सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना अंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि मग त्यातून पाणी होतं. या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची आहे किंवा अंघोळ घालायची आहे. त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्याने किंवा रुमालाने पुसून घ्या. मूर्ती पुसून घ्या आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला. बोटाने ती मूर्ती चोळून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून
पाण्याने अंघोळ घालायची आहे. मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या, तो पालथा ठेवा, त्यावर मूर्ती ठेवा आणि मग अंघोळ घाला. किंवा मग छोटासा पाट घ्या, एक छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना अंघोळ घालू शकता. तुम्हाला देवांना कधीही एकत्रित अंघोळ घालायची नाही. जसं की बघा, आपण आपल्या घरामध्ये एकत्र अंघोळ करतो का? तर नाही ना. एका बादलीत सर्वजण अंघोळ करतो का? नाही. त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं. थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो, परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे, या हेतूने आपल्याला देवपूजा ही करायची आहे. यानंतर बघा, आपण जे देवांना अंघोळ घातलेलं पाणी आहे, अजून हे बऱ्याच ठिकाणी ते तुळशीला घातलं जातं. तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाही. तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र्य आहे. ही एक स्वतंत्र देवी आहे. माता लक्ष्मीचं दुसरं रूप आहे. तुळशी मातेला माता लक्ष्मीचं दुसरं रूप म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका. त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात. आता हे अंघोळ घातलेलं देवांचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता. तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे. हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी येईल अशा ठिकाणी टाकायचं नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही. पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं आपल्याला ओतायचं नाही आहे. आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोकं फ्लॅटमध्ये राहत असतील, त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्या नसतील, तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या प्लॉटखाली येऊन तुमच्या इथं आसपास मोठमोठे झाडं असतील, गार्डन असेल, तर त्या ठिकाणी ते पाणी टाकलं तरी चालेल. किंवा जे लोकं खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाहीत, मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडांना हे पाणी जे आहे ते ओतायचं आहे. बघा, यामुळे आपल्याला बघा, यामुळे आपल्याला या देवांच्या पाण्याचं पावित्र्यही राखलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं, कोणतं घ्यायचं, तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात. तर आपल्याला असं करायचं नाही. तुम्ही अंघोळ करून घ्या, त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे. देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे. अंघोळ करूनच तुम्हाला ते पाणी भरून ठेवायचं आहे. आता ज्यांच्याकडे पाणी 4-5 दिवसांनी येतं किंवा 8-8 दिवसांनी येत असेल, त्यांनी काय करायचं, तर मग त्यांनी कसं हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं. तर बघा, तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये भरून स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही ते पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता. आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं, तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो, तर त्यांनी काय करायचं, त्यांनी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी त्या नळाने पाणी काढून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचे 2 थेंब टाकू शकता. त्या पाण्याने तुम्ही देवांना अंघोळही घालू शकता. तर चुकूनही आपल्याला बिना अंघोळीचं देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा अंघोळी अंघोळ करण्यापूर्वी जे आहे ते देवपूजेचं जे पाणी आहे ते तुमच्या देवघरात ठेवायचं नाही आहे. देवपूजेसाठी वापरत असाल, आता समजा तुम्ही अंघोळ करून पाणी भरून ठेवलं आहे आणि तुमच्या घरातील कुणी अंघोळ न करता त्या पाण्याला हात लावला आहे, तर चुकूनही तुम्हाला ते पाणी देवपूजेच्या साठी वापरायचं नाही. यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल किंवा तुपाचा दिवा लावत असाल, तर जो कुठला लावायचा तो तुम्ही लावू शकता. तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे. यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही. ती लगेच आपल्याला विसर्जित जी आहे ती करायची आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये ही फुलं खड्डा करून पुरू शकता. म्हणजेच बघा, याचं निर्माल्य पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते. आणि देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीच टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही. पायदळी येतील अशा ठिकाणी
टाकायची नाहीत. आपल्याला यामुळे वास्तुदोष हे लागत असतात. आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील, जेवढ्या वस्तू असतील, आपल्याला हे पावित्र राखायचं आहे. अशी फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका. थोडासा आपल्याला वेळ लागतो, पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायचं आहे. यानंतर बघा, आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो, तर आता प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावायचं असतं का? तर नाही बघा. तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता. आपल्या देवघरात जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा असतो. स्वामींची मूर्ती असेल त्यांनासुद्धा अष्टगंध लावायचा असतो. बाळकृष्णाची मूर्ती असेल, बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील तुम्ही अष्टगंध लावायचा आहे, गुलाल लावायचा आहे. आपल्याकडे बघा, भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल, तर बघा आपल्याला कधीही चुकून हळदी कुंकू लावायचं नाही. त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते भोगावे लागतात. आपल्याला भगवान शिवाची, तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला भस्म जे आहे ते लावायचं आहे. बघा, जो पांढरा भस्म असतो, चंदन असतं, ते तुम्हाला लावायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अबीर बुक्का किंवा अष्टगंध जो आहे तो लावायचा आहे. रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचं आहे. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या गोष्टींचं आपल्याला पालन जे आहे ते करायचं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींचं आपल्याला आपल्या देवघरामध्ये पालन जे आहे ते करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो. आता याची जी शिल्लक राहिलेली रक्षा असते, म्हणजेच राख असते, आता ही राखसुद्धा काही जण काय करतात, झाडू मारताना सुपलीत भरून घेतात व ती कचऱ्यात टाकतात. तर असं करायचं नाही. तर ही जी राख आहे, ही जी रक्षा आहे, ती आपण धूप लावलेली जी रक्षा आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल, कुंडी असेल, तर त्या कुंडीमध्ये तुम्ही ते टाकू शकतात. त्याचा उपयोग खत म्हणून देखील होऊ शकतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट होईल. यामुळे आपल्याला दोष जे आहे ते लागणार नाही. त्याचप्रमाणे देवांना कधीही शिडी फुलं अर्पण करायचे नाहीत. आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो. दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो. फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात. त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतं, पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात. त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना वाहायची नाहीत. ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता. त्याचबरोबर बघा, तुटलेली, खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना वाहायचे नाहीत. कारण बघा, काही ठिकाणी कसं असतं ना, लहान मुलं असतात, फुलं आणली की त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो, तीच फुलं देवांना वाहतो. तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही. फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन वाहायची नसतात. आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं जी आहेत ती वाहायची आहेत. तर बघा, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण कळत नकळत आपल्याकडून घडतात आणि त्यामुळे आपल्या घराला दोष हे लागत असतात. आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे. असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. त्यांचं मंदिर हे जागेअभावी वर टांगलेलं असतं किंवा उंच असतं, मग त्यांनी उभं राहून देवपूजा करावी लागते. मग तुम्ही म्हणाल, आता उभं राहून देवपूजा करायची, मग बसायला आसन कसं कसं घ्यायचं? तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या. तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका. पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा जी आहे ती करा. तुम्ही देवघरात जो दिवा लावतो, तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो. मग तो दिवा कसा लावायचा? तर बघा, जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो, तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो. त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याखाली एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि मग तुम्ही हा दिवा जो आहे तो लावायचा आहे. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.